पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घरातले इतर कोणीही पुरुष कितीही चुकले तरी त्यांना शिक्षा होत नाही, आम्हा बायकांनाच का शिक्षा होते? हे तुझ्या प्रश्नांची उत्तरं फारच गुंतागुंतीची आहेत, ठाऊक असली तरी ती देण्याचे धाडस माझ्यात नाही। पण तुझे आजोबा म्हणजेच माझे तीर्थरूप, त्यांच्यात हे धाडस होते। कधी कधी मला वाटते की त्यांचेच गुण उतरलेत तुझ्यात। असो, झोप बाळा, खूप उशीर झाला। राम 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 पटवर्धन काकांनी सदाशिवान दिले 2 रुपये तुमका देव माझ्याकडे दिले। सदाशिवाने पटवर्धनांना दिले? होय। आता हे काय नवीन? आता ही माझी दयावून त्याने 2 रुपये दिले मला। ही बाब त्र्यंबक खोतांच्या कानी केली तर सदाशिवाचं काही खरं नाही का बारकू? हे पैसे तू सदाशिवाच्या आईच्या हाती नेऊन दे। पाहिलेस ना बारकू, किती गुणी आहे माझे बाळ, पण लोकांना त्याचे हे गुण दिसत नाहीत हो। आज पटवर्धनांचे आशीर्वाद पडले हो याच्या पदरात, पण ह्याचे चांगले गुण मात्र दिसणार नाहीत कोणास। भीती मात्र खटकते। असो, तू जा हो, जा आणि सोबत करूयास। आणि हे बघ, यांना कळू देऊ नकोस। हट्टाने पाठवले ना त्यास, जा 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 चड्डी। माझं गुणाचं बाळते। भीमरूपी मारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूत ब्रह्मंजना कोण? मी असं बारकू, दरवाजा उघडा। अहो कुणी नाही, उंदीर ओरडला असेल, झोपा। उंदीर कसा ओरडेल? ऐकलं? असा ओरडतो उंदीर, कळलं? झोपा आता, पुरे झालं। झोपा नाही तर पुन्हा ओरडेल।
उशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत श्वास होनी शिकविले घडविले होनी गुरु स्वप्न तीत गाली त्याच्या लाविते जणू पाझरते पाण्यातूनी साद आई 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 वात्सल्याचा पारिजात उभांगणी ऊनही वागते जिची सावली यशोदा यशोदा माय माऊली. अहो तुमका ते बागू आणि नानू रोज असे आवाज काढून घाबरवतात ना. मी म्हटलं आज तुमका घाबरवतलं. पोबडीच वळली त्यांची. तो नानू तर कुल्याक पाय लावून पळालो. म्हणजे ते दोघे घाबरवत होते काय? तर पण मग तू कसा आलास इथे? अहो तुमका हय एकल्याक झोपोक पाठयल्यानी आईचो जीव गलबललो तुमच्या. माका म्हणाली त्याच्या सोबतीक जाशात काय. म्हटलं जाणार आणि म्हणा निलं. बरा तुम्ही निजा आता. नवीन जागेत झोप नाही लागायची पटकन. पण मी अंगाई घातय ना तुमच्यासाठी. चालेल झोपा. चांदोबा खिडकीतून दिसला चांदोबा खिडकीतून दिसला बाळ झोपाया लागला. नको ना रे बारकू काका. झोप उडेल माझी तुझ्या भयंकर अंगाईने. काय म्हणता? मग तुझा रंगवलेला चेहरा भयंकर आहे का तुझी अंगाई भयंकर आहे हे ठरवताच येत नाही मला. श्वासातूनी वसेती जणू मायले करांची रागे भरताही भेग सांधते मनाची. ममतेचे पांघरुण घालिते जगाला अंगाईची उब गोड लाभते मनाला. ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई तिच्यासाठी थांबलेत देवरावळी. त्यागाची कथा ही मंत्र जाहले यशोदा यशोदा माय माऊली. सुख खुपताय मला सुख. पदर फाटेल ना एवढं सुख होतलंय देवानी माझ्या पदरात. आणि तुला काय करायचंय? तुला आहे ना सगळे नीट. तुला स्वयंपाक येत नाही याचंही सगळ्यांना कौतुकच. पण माझ्या सुगरणपणाची कोणी दखलही घेतली नाही. तू अंगणभर हुंदडत राहिलीस आणि मी माडीवरच्या खोलीत. नकोशीच होते मी सगळ्यांना. आयुष्यात एकासाठी जे बरोबर ते दुसऱ्यासाठी चूक असू शकते. म्हणून कोणाचंही चूक ठरवण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा हो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनानी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे. बोला. काही नाही, जरा सदाशिवाबद्दल बोलायचे होते. काय?
आता काय देवी लावले तुमच्या पुतण्यानं? नाही नाही, अगदी तसे काही नाही काका. मग कसे? अहो, काल सदाशिवाची भीती जावी म्हणून दादाने त्यास एकट्याच माडीवर धाडले झोपाव्यास. मग काय, सुलोचना वहिनीने आधी वाद घातला आणि मग नंतर चुपचाप बारकोला धाडले त्याच्यासोबत झोपावयास. झाले सगळे मुसळ केरात. थोडक्यात दादाच्या बोलण्यास किंमत शून्य. ऐकलत का? आले. जरा बाहेर या. बोला. काय सांगतो ते ऐका. सांगा. जरा गांभीर्यानं घ्या. म्हणजे काय? तुमच्या थोरल्या सुनेस सुलोचनेस चांगली समज द्या. पण हवा नवीन सून यायची आहे घरात. तिच्या समोर तुम्ही जर नवऱ्याचा मान नाही राखलात तर उद्या ती तोच कित्ता गिरवून तिच्या नवऱ्याचा मान देणार नाही. तेव्हा नारायण जे निर्णय घेईल त्याला विरोध करू नका म्हणावं. पुरुषांनी घेतलेल्या निर्णयात बायकाने ढवळाढवळ करायची नाही. चाली खडसवा तिला. हो, चांगली खडसावते तिला, आम्हाला नाही. हो, कळले. रघुनाथा, राम प्रहरी जरा चांगल्या गोष्टी कानी घालाव्यात. आता होईल चुलीत फडका. तुझे वागणे न्यायच होते, परंतु असा प्रसंग कधी आलाच तर वडील माणसांचा सल्ला घ्यावा. ते नक्की मदत करतील हो तूच. पण असा अंगावरचा दागिना कधी कोणास काढून देऊ नये. दापोलीस जात आहात ना, म्हणून शिदोरी दिली आहे बरोबर. पानग्या आणि दही पोहे, म्हणजे तहान तहान होणार नाही वाटेत. हे बरे केले तो. आता आम्ही दोघेही दापोलीला चाललो आहोत. आज रात्री सभा आहे देवळात, त्यासाठी परत यायचंय. देवीचा उत्सव तोंडावर आलाय. हो, त्यासाठी ही सभा आहे. शिवाय आजच बयो आणि उमाच्या लग्नाचा मुहूर्त काढणार होता मी. तेव्हा रात्री यायला आम्हाला उशीर होईल. बरे बरे नाही, मुलींना काबूत ठेवा. पुन्हा नवीन गोंधळ नकोय मला. कळले राधे? हो. चल रे प्रभाकरा, जा त्यांना वेशीपर्यंत सोबत कर. हो. हा.
अरे माझ्या हातातल्या बांगड्या कुठे गेल्या? मला वाटले मला स्वयंपाकातले काहीच येत नाही. पाहते तर काय मला खूप काही येते, पण यांना साधी चूल सुद्धा पेटवता येत नाही. जरा शिकवायला हवे यांना. तेवढीच तुमच्या आईला मदत तरी होईल ना. पुण्यास असताना मनात काही बाई अंधुक तरळत असे. बयोस भेटल्यावर तेच चित्र ठळक दिसू लागले आहे. ओ खोतानू, खय हरवलास? या काय बाबा खोतांका चिमटो काढल्याशिवाय जाग्यावर येऊचे ना. ओ खोतानू, खय हरवलात खोतानू? खोत नको रे म्हणू बारकू काका, मला नाही व्हायचे खोत. बाबू नानू बघतील काय ते. आता खोताच्या पुतण्या खोत नाही म्हणणार तर आणखीन काय म्हणायचा? नाही नाही, मला नाही करायची वसुली. आता नाही करूचा ना, नका करू रवाने. पण मग तुमका होऊचा काय? ते माहित नाही, पण बयोचा नवरा नाही व्हायचंय नक्की. हा का बुवा? कारण मी बयोच्या लायक नाही. आता हो साक्षात्कार कधी झालो? अरे मी सगळ्याच गोष्टींचा खूप बारकाईने विचार केला आणि मग मला कळले की बयो मध्ये एक वेगळीच धमक आहे. म्हणजे पटवर्धन काकांची गाय सोडवतानाची बयो अशी धीट. पैसे देणारच आहे, तुम्ही असं काय करताय? तुम्ही आधी पैसे मी बघतेच तुम्ही ही गाय कशी घेऊन जातात ते. आणि काल पटवर्धन काकांच्या मुलीला पेज भरवणारी बयो वेगळीच. म्हणजे एक धीट हट्टी तर दुसरी मऊ मनी मायेचा पाझर असणारी. या अशा व्यक्ती विरळच. म्हणजे पुण्यात जाऊन फायदा झालो, पुण्याचा पाणी लागला. आता शिकून सवरून तुम्ही विचारी झालात. ते काय माहित नाही, पण तुला एक सांगू का बारकू काका, मुंबई पुण्याला आता वातावरण बदलत चालले आहे. महादेव रानड्यांनी आपल्या अशिक्षित बायकोस घरच्या घरी शिकवले आणि ज्योतिबा फुल्यांच्या बायकोने शिणाचा मारा सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे व्रत घेतले आहे. तिकडचे वारे इकडे यायला वेळ लागेल बारकू काका, पण आपल्या घरात त्या मुलीसाठी पोषक वातावरण नाही. तेव्हा बयोचा विवाह मुंबई पुण्यातील एका घराण्यात झाला तर त्यांच्या पुरोगामी विचारांना खत पाणी मिळेल आणि त्यांचा योग्य मार्गाने प्रवास सुरू होईल. ज्या म्हणजे या काकेत कळसो आणि गावाक वळसो असा झाला. अहो तुम्ही इतको बारीक विचार केल्या तर तुमच्याशिवाय बयोच्या आयुष्यात इतक्या चांगला वळण कोण लावतलो? तेव्हा तुम्ही असा करा, माझ्या अडाण्याचा ऐका, तुम्हीच तिचा हात धरा आणि आता ही जी काय थोरा मोठ्यांची नावं घेतल्यात ना त्यांच्या वाटेन तिका घेऊन जावा. त्याच खरा आयुष्याचा सार्थक. काय समजला? चल बयोताई, आपण ठिक्कर खेळूया. आता काय झाले फुगून बसायला? कोणी काही तुला बोलले का? की भूक लागली आहे? काहीतरी बोलू नकोस, दुसरे कारण असेल. काय झालं बयोताई? अरे माझ्या हातातल्या बांगड्या हरवल्या. पुन्हा? हो, त्याच ना तुझ्या होणाऱ्या सासूबाईंनी दिलेल्या? हो, पण आधी हरवल्या नव्हत्या त्या. मीच पटवर्धन काकांच्या गाईला सोडवण्यासाठी दिल्या होत्या. मला तेव्हा शिक्षा झाली होती, पण माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी त्या मला परतही दिल्या. आता मात्र त्या हरवल्यात. रात्री निसताना माझ्या हातातच होत्या, सकाळी पाहते तर नाहीत. आता मला पुन्हा शिक्षा होणार वाटतं. बयोताई तू काळजी करू नकोस. हो, आम्ही शोधून आणतो तुझ्या बांगड्या. चला रे. हा चला.